नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळेजण? चला आजच्या या कथेला सुरुवात करूया. माझे नाव स्नेहल आहे. वय माझं 38 वर्ष आहे. मी एका प्रतिष्ठित कुटुंबातील सून आहे. माझे पती प्रवीण व्यवसायाने बिल्डर आहेत. त्यांचं कामातलं व्यसन आणि सततचे दौरे यामुळे आमच्या संसारातील गरम हवा कधीच थंड झाली होती. मी दिसायला आजही तशीच्या तशीच तरुणाला लाजवेल अशी आहे. भरदार शरीर, गव्हाळ रंग आणि माझ्या डोळ्यातील ती मादकता आजही अनेकांना घायाळ करते. पण प्रवीणला माझ्याकडे बघायला वेळच नसायचा. आमच्या घरी प्रवीणचा पुतण्या म्हणजे रोहन स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी राहायला आला होता. रोहन नुकताच 22 वर्षाचा झाला होता. 6 फूट उंची, जिमला जाऊन कमवलेली छाती आणि चेहऱ्यावर एक निरागस पण खोडकर भाव. तो मला काकू म्हणायचा, पण जेव्हा तो माझ्याकडे बघायचा तेव्हा त्याच्या नजरेत काहीतरी वेगळंच असायचं. एप्रिल महिना सुरू होता. पुण्यात उन्हाचा कडाका वाढला होता. प्रवीण एका आठवड्यासाठी दुबईला मीटिंगसाठी गेले होते. घरात मी आणि रोहन दोघेच होतो. दुपारी घराबाहेर चिटपाखरू सुद्धा नव्हतं. उकाड्याच्या कडाक्यामुळे घरात एकदम हलकी आणि पातळ मी सुती साडी नेसली होती. ब्लाऊजची मागची दोरी थोडी सैल होती, कारण घरात फक्त रोहनच होता. मी किचनमध्ये आंबा कापायला बसले होते. तेवढ्यात रोहन पाणी पिण्यासाठी आत आला. तो फक्त शॉर्ट्समध्ये होता. त्याचं उघडं शरीर उन्हामुळे घामाने चकाकत होतं. काकू, खूप उकडतंय ना, आज लिंबू सरबत जरा मिळेल का? त्याने मला विचारलं. मी त्याच्याकडे पाहिलं आणि माझ्या काळजाचा ठोका चुकला. त्याच्या छातीवरचे ते केस आणि पिवळा दंड पाहून माझं मन विचलित झालं. हो रे रोहन, उकाडा खूपच आहे. तू बस, मी सरबत करते, मी म्हटलं. मी सरबत बनवायला उभी राहिले, पण माझं लक्ष सारखं त्याच्याकडेच जात होतं. सरबत देताना आमचे हात एकमेकांना स्पर्शले. त्याचा स्पर्श खूपच उबदार होता. त्याने सरबत पिताना माझ्याकडे एकटक पाहिलं. काकू, तुम्ही आजही इतक्या तरुण कशा दिसता? म्हणजे कधी कधी वाटतं की तुम्ही माझी काकू नसून कोणीतरी स्पेशल आहात, तो धीटपणे म्हणाला. मी हसले. काही काय बोलतोयस? जा आणि अभ्यास कर आता. दुपारचे 3 वाजले होते. मी माझ्या बेडरूममध्ये झोपले होते. AC तर सुरूच होता, पण तरीही मला अस्वस्थ वाटत होतं. अचानक दारावर हलकी थाप पडली. रोहन उभा होता. काकू, माझ्या रूमचा AC काम करत नाहीये. मला झोप येत नाहीये. मी थोडा वेळ इथे आडवा होऊ का? त्याने मला विचारलं. मी त्याला नकार देऊ शकले नाही. तो बेडच्या एका कोपऱ्यात झोपला. थोड्या वेळाने मला जाणवलं की तो माझ्याकडे बघत आहे. काय झालं रोहन, झोप येत नाही का? मी त्याला विचारलं. नाही काकू, तुम्हाला बघून झोप उडाली माझी. काका खूप नशीबवान आहेत की त्यांना तुमच्यासारखी सुंदर बायको मिळाली, तो माझ्याजवळ सरकत म्हणाला. माझ्या मनात घालमेल सुरू होती. रोहन, मी तुझी काकू आहे आणि हे चुकीचं आहे. काकू कुणाला काय माहिती पडणार आहे, आणि काका तरी कुठे तुमची काळजी घेतात. मला फक्त एकदा तुम्हाला जवळ घ्यायचं आहे, असं म्हणून त्याने माझा हात आपल्या हातात घेतला. त्याचा तो तारुण्याचा स्पर्श आणि माझे ते अनेक दिवसांचा एकटेपणा यांचा बांध फुटला. मी त्याला दूर ढकललं नाही, उलट मी त्याला माझ्या मिठीत ओढलं. त्या दुपारी बाहेर सूर्य आग ओकत होता, पण आत आमच्या प्रेमाची आग लागली होती. रोहनने माझ्या शरीराच्या प्रत्येक भागाचं असं काही कौतुक केलं की मी प्रवीणलाही विसरून गेले होते. त्याचा तो जोम आणि माझं शरीर, ते अनुभवी शरीर यांचा अप्रतिम संगम त्या दिवशी झाला होता. त्या दिवसापासून आमचा अभ्यास वेगळ्याच विषयावर सुरू झाला. प्रवीण कामावर गेले की रोहन आणि मी आमचं हे खास जग शोधायचो. तो कधी कधी किचनमध्ये मागून येऊन विखळा घालायचा, तर कधी मार्केटमध्ये जाताना गर्दीत मुद्दामून जवळ घ्यायचा. तो मला काकू ऐवजी चोरून जानू म्हणू लागलं. आमचं हे नातं घराच्या 4 भिंतीच्या आतच खूपच रंगू लागलं.
प्रवीणला वाटायचं की रोहन खूप अभ्यास करतोय, पण त्याला काय माहीत की रोहन त्याच्या काकूचा सर्वात लाडका विद्यार्थी झाला आहे. एके रात्री प्रवीण घरी होते, पण त्यांना गाढ झोप लागली होती. रोहन गुपचूप माझ्या खोलीत आला. आम्ही दोघेही बाल्कनीमध्ये उभे होतो. चांदणं पडलं होतं. तेव्हा मला रोहन बोलला, काकू, जेव्हा प्रवीण काका घरी असतात तेव्हा मला खूप त्रास होतो. मला वाटतं तुम्ही फक्त माझ्याच असावं. तो हळूच कुजबुजला. मी त्याच्या केसांवरून हात फिरवला. अरे वेड्या, मी तुझीच आहे. प्रवीण फक्त नावासाठी आहे, पण मनातून आणि शरीरातून मी फक्त तुझीच आहे. आमचं हे मसालेदार नातं आजही सुरू आहे. रोहनने आता शहरात नोकरी शोधली आहे, जेणेकरून तो कायम माझ्याजवळ राहू शकेल. लोक म्हणतात की वाढतं वय सौंदर्याला मार्क असतं, पण मला वाटतं की वाढत्या वयात जेव्हा एखादा तरुण साथीदार मिळतो तेव्हा सौंदर्याला पुन्हा बहारा येतो. तर मित्रांनो, ही होती स्नेहल काकू आणि तिच्या तरुण पुतण्याची म्हणजेच रोहनची गुपित कहाणी. तुम्हाला काय वाटतं? स्नेहल काकूने जे केलं ते योग्य होतं का? की समाजाच्या भीतीने तिने आपल्या इच्छा मारून जगायला हवं होतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, या कथेचा भाग 2 हवा असेल तर कमेंटमध्ये पार्ट 2 लिहा. पुढच्या भागात मी सांगणार आहे की जेव्हा प्रवीणला स्नेहलच्या कपाटात रोहनची एक गोष्ट सापडली तेव्हा पुढे काय झालं. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.